29 श्लोक हे अध्याय. तर ह्या अध्याय भगवान कपिल देव आणि माता देवतीचं संबंध. माता देवती भगवंताला एक प्रश्न विचारते. तर ह्या 28वा जो अध्याय तो सांख्य योगाबद्दल भगवंत वर्णन करतात आणि योगाचं वर्णन, विशेष करून अष्टांग योगाचं वर्णन करतात. मग अष्टांग योगामध्ये कसं कसं एक भगवत प्राप्ती करण्यासाठी मार्ग कोणता कोणता असतो त्याचं विश्लेषण भगवान कपिल देव माता देवतीला वर्णन करतात. आणि मग ते केल्यानंतर ह्या 29व्या श्लोक अध्यायामध्ये माता देवती भगवंताला म्हणते की भगवंता तुम्हाला सगळं माहिती आहे, जन्ममृत्यूचे जे चक्र आहेत आणि सर्वसाधारण लोक याला काहीच माहीत नाही या चक्राबद्दल. पण विशेष करून ह्या जन्ममृत्यूच्या चक्राबद्दल तुम्ही विस्तृतपणे वर्णन करा. आणि ते केल्यानंतर त्याच्यातले संकट ऐकून कदाचित ह्या जगातले जे लोक आहेत ना कर्मबंधनापासून विरक्त होतील आणि मोक्षाकडे जातील. तुम्ही विस्तृत वर्णन करायचं. आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 31वा अध्याय भगवंत सांगतात. हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर मग माता देवती दुसरा प्रश्न विचारते. काय विचारते की भगवंता जन्ममृत्यूचं तर आहे, पण काळाचा प्रभाव कसा होतो, काळ किती प्रभावशाली आहे. या जगामध्ये टाइम कोणासाठी थांबत नाही. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, काळा असो, काळ सगळ्यावर प्रभावित करतो. मग हे काळ काय नेमका, आणि ह्या काळाला जर समजलं प्रत्येकानं तो आपल्या जीवनामध्ये गांभीर्य कसं येईल त्यासाठी भगवंता तुम्ही काळाचं वर्णन करा. हा दुसरा प्रश्न माता देवती भगवंताला विचारते. आणि तिसरं ते विचारतात की भगवंता हे बद्ध जीव अंधकारात किंवा याच्यामध्ये त्याला ज्ञान न भेटल्यामुळे ह्या चक्रामध्ये तो पुन्हा फसले जातोय. तर झोपलेला आहे किंवा तो कर्माची प्रतिक्रिया काय त्याला काही माहीत नाही. आणि तो असा आहे ह्या कर्मामध्ये एवढा गुरफाटून गेलेला आहे. भले त्याला सुख कमी भेटत आहे, दुःख जास्त भेटत आहे, पण ह्या चक्रातून त्याला कर्म बंधनाच्या चक्रातून तो कसा मुक्त झाला पाहिजे ते ज्ञान तुम्ही प्रदान करा. ह्या तिसरा प्रश्न विचारला. आणि मग चौथं हे 3-4 प्रश्न विचारल्यानंतर मैत्रीमुनी विदुरजीला म्हणतात की माता देवतीने प्रश्न स्वतःसाठी विचारले नाही. कोणासाठी विचारले ते आपल्यासारखे, जसं गीता आणि अर्जुनानं आपल्या थ्रू माध्यम करून आपल्याला सगळ्याला प्रश्न विचारले आणि भगवान कृष्ण ज्ञान दिले. त्याच प्रकारे ह्या श्लोकामध्ये भगवंत आता 3 प्रकारच्या भक्तीचं वर्णन करतात. ते म्हणतात की मनुष्याला ह्या जगातलं थोडंफार ज्ञान माहीत आहे आणि तो काही ना काही करण्याचा प्रयत्न पण करतो, पण त्याच्या भक्तीमध्ये 3 गुण आले की त्याची भक्ती त्या गुणानुसार होते आणि त्यामुळे तो प्रगती करत नाही. आणि मग भगवंत माता देवतीला तामसिक भक्तीचं वर्णन करतात श्लोक नंबर 8 मध्ये. ते काय म्हणतात की तामसिक भक्ती कशी असते. तर याच्यामध्ये ते म्हणतात, तर मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अभिसंधाय हिंसा दंभ मात्सर्यमेव वा समारंभे भिन्न दृक्भावं मयि कुर्यासित तामसा. तर भगवंत माता देवतीला म्हणतात की जे तामसिक वृत्तीच्या भक्त आहेत किंवा तामसिक वृत्तीची भक्ती करतात त्यांचं काय दृक्क भाव दिलेलं आहे. कोणतं? भिन्न दृक्क भाव. जसं भाव या शब्द समजणं महत्वाचं आहे. जसं आपल्या संस्थेचं नाव काय, आंतरराष्ट्रीय कृष्णा भावना अमृत संघ. आंतरराष्ट्रीय म्हणजे विश्वाचं आहे, पण प्रभुपादाने एक शब्द दिलेला आहे. देव भावना नाही दिलं, मनुष्य भावना देत नाही. कृष्ण भावना भावी दिलं तर काय होतंय, अमृत होतंय. आणि तो अमृत कुठं भेटल, संघा भेटल. तसंच इथं काय दिलेलं आहे, भिन्न दृक्क भाव. कोणता भाव होतो याच्यामध्ये, तर पहिलं मात्सरी, त्याच्यामध्ये ईर्ष्या, दुसरं अहंकार, तिसरं हिंसक, चौथं क्रोधी. अशा 4 गुण हे जे तामसिक वृत्तीचे लोक आहेत त्यांना या भक्तीमध्ये. तर का बरं ते भगवान कपिल देव एवढं डिटेल्समध्ये वर्णन करतात. भगवान कपिल देव आणि तात्पर्यामध्ये श्रीकृपात बऱ्याच गोष्टी करतात. बरेच लोक भक्तीमध्ये वर्षानुवर्षे राहतात. आता भक्ती ही गुणाला प्रभावित होत नाही, मनुष्य त्या गुणात असतो आणि त्या गुणात तो राहिला की त्याचा प्रभाव त्याच्या भक्तीवर पडतो. मग एक मराठीमध्ये म्हणे ना, ढवळे शेजारी पवळ्या बांध नाही तर गुण लागला. तसंच आपला तामसिक गुण एवढं वाढलेला जातो त्या भक्ती प्रभाव पडतो. म्हणजे तो भक्ती करतो पण त्या भक्तीमध्ये त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसतात. आणि हे जर लक्षण दिसत असेल
त्यांना सावध झालं पाहिजे की माझी भक्ती कुठं आहे. तो कोणतं लक्षण पहिले ते म्हणतात मात्सर्य, म्हणजे ईर्ष्या करण्याची भावना. भक्तीमध्ये वर्षानुवर्ष जप जरी करीत असेल, तो ग्रंथ वाचत असेल, कृष्णप्रसाद ग्रहण करीत असेल, सत्संग अटेंड करीत असेल, तर त्याच्यामध्ये जर मात्सर्याची भावना जात नसेल तर समजायचं तो तामसिक भक्तीमध्ये. आणि आपलं सॉरी कोणतं पहिलं मात्सरी म्हणजे ईर्ष्या दोष. ईर्ष्या दोष म्हणजे काय, तुलनात्मक जीवनामध्ये तो जगत राहतो. म्हणजे तो पारिवारिक जीवनामध्ये जे परिवारामध्ये लोक असतात त्यांची तो ईर्ष्या करत राहतो, किंवा समाजामध्ये तो ईर्ष्या करतो, जाती जातीमध्ये, पंथामध्ये, पुन्हा स्त्री ज्ञान, ज्ञानी अज्ञानी, काळा गोरा, या गोष्टीमध्ये तो काय करतो, मात्सर्य करतो. माझ्यापेक्षा कोणी जास्त प्रगती करू नये. आणि मग हे जर जसं एखाद्या आजारी व्यक्तीचं, एखाद्या सूड व्यक्तीमध्ये काही लक्षण दिसायला लागले तर आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर साहेब मला हे काही लक्षणे दिसतात. डॉक्टर म्हणतात नाही हा रोग तुला आता झालेला आहे, मग त्यासाठी ती टेस्ट करायला लावतात. तसंच आपण भक्तीमध्ये राहतो. पण भक्ती करत असताना हे जर सिस्टम दिसत असेल, आपल्याला एक गुण दिसत असेल, तर आपण अलर्ट झालं पाहिजे, अरे भक्ती कोणत्या लेवलला करतो. मात्सर्य येतो म्हणजे आपली भक्ती कुठं चाललेली आहे, मात्सर्य म्हणजे आपला देव. आणि हे मात्सर्य का बरं, कारण की आपण भगवत धामात होतो. आणि अर्जुनानं हा प्रश्न विचारला गीतेमध्ये, इच्छा द्वेषाचा समोर त्यांना दोन दम आहे. इच्छा द्वेष करून आले आणि ते भक्ती करीत असताना तीच इच्छा आणि द्वेष होत असेल तर म्हणजे तुम्ही तिकडे वरती जाण्याच्या ऐवजी काय होतं, हळूहळू तुम्ही काय करता, तुमचा अधोगतीला जाते. जसं पौर्णिमाचा चंद्र असतो ना, तो खूप गोलकार असतो, पण जेव्हा तो अमावस्याला जातो ना, हळूहळू त्याच्यामध्ये काय होते, कोर निर्माण होते. तसंच भक्तीत पाहिलं तर पौर्णिमाच्या चंद्रासारखं असतो. त्या सगळ्या नमस्कार करणार, दंडवत करणार, नम्र राहणार, त्याला सगळे प्रभूजी माताजी महान दिसणार. जसा जसा त्यांच्यामध्ये तो शिरतो, वावरतो, एकोण्याकामध्ये राहतो, मग हळूहळू त्याला काय कळतंय, अरे हे तर आपल्यासारखेच येतं, याच्यात माझ्यात काय फरक आहे, उलट याच्यापेक्षा नॉलेज मला जास्त आहे, या माताजीला काय येतं, या प्रभूजीला काय येतंय. म्हणजे तिथे ती मेंटॅलिटी भक्त समाजामध्ये होती. आणि भक्तामध्ये ऑलरेडी परिवारामध्ये असते, समाजा असते, पण तीच वृत्ती भक्तामध्ये आली की हळूहळू आपण काय करतो, त्या ईर्ष्या आणि द्वेषामुळे, अपराध करण्यामुळे हळूहळू आपण कधी भक्तीपासून दूर जातो माहीत नाही. म्हणून बघा, जे लोक मंदिरात कमी येण्याचं कारण काय माहिती आहे का, हे रेग्युलरली सत्संगाला जप न करणे, ग्रंथ न वाचणे किंवा सत्संगाला न येणं, हे मात्सर्याचं लक्षण आहे. कारण की भगवंत भक्त हा जरी सत्संगाला आला, त्याची वृत्ती फिजिकली ना, तो बॉडीला इथं येतो तो, पण मेंटॅलिटी काय आहे त्याची, मात्सर्य भावनाची आहे. म्हणून भगवंत काय करतात, त्याच्यात भक्तीचा जो रस आहे ना, तो काढून घेतात. मग आपल्याला नाही का सत्संग आवडत नाही, प्रवचन प्रवचन म्हणा, अरे प्रभूजीला काय आपलेच मुद्दे बोलतात, दुसरं काय नाही बोलतात. मंदिरात भागवतम म्हणजे काय तेच बोलतात, गीता म्हणजे काय होत आहे, म्हणजे त्याला असं वाटतं की नाही हे सगळं मला माहित आहे. आणि म्हणून भक्तीमध्ये हळूहळू तो कमी होता आणि मग तो स्किप करत चालतो. एवढा स्किप करतो की त्याला कळत नाही, त्याला असं वाटतं नाही मला स्वतःला फस होतो. आणि याचं सुरुवात पुढे ते मात्सर्यामुळे होते. भगवंत त्याच्या जीवनातले रस काढून देतो की नाही हा अपराध करतोय, त्याच्या भक्तीतले रस काढून देतो. मात्सर्याचं पहिलं लक्ष. दुसरं ते सांगतात की ते अहंकार निर्माण होतो. त्याला अहंकार कसा असतो, भक्त समाजात येतो, मला आता मान सन्मान दिला पाहिजे सगळ्यांनी, मी एवढं सिनियर, एवढं वर्ष आहे, मी 3 राऊंडच्या कंठी माळा घातली, मी धोती कुर्ता तिलक घातला, मी हे सगळं करून केलेलं आहे. आणि मग अहंकारानं नाही का, त्याच्या पदामुळं, त्याच्या पैशामुळं, त्याच्या ज्ञानामुळे, त्याच्या रूपामुळं, त्याच्या गुणामुळं तो काय करतो, अहंकार करतो. आणि मग अहंकारामध्ये कोणी त्याला हरे कृष्ण नाही म्हटलं, मान सन्मान नाही दिला. जसं मध्यंतरी आता मला असं ऐकण्यात आलं, मी काय विचारलं एका माताजीला, का त्या माताजी दिसत नाहीत. म्हणले की मी मंदिरात येते, सत्संगाला जाते, काउन्सिलिंग मिटिंगला, कोणती माताजी मला हरे कृष्ण म्हणत नाही किंवा मंदिरात आल्यानंतर मला बोलत सुद्धा नाही. माताजी त्यांना माझा निरोप पोहोचा की तुम्ही सगळ्या भक्ताकडून अपेक्षा ठेवतात का हरे कृष्ण, तुमचं काम नाही का त्यांना म्हणायचं. नाही कसं काय मी म्हणणार, ते स्वतःहून बोलत नाहीत मला, मी कसं काय त्यांना बोलू. म्हणलं भक्ती करून तुम्ही ना काउन्सिलर उपकार करता, ना मंदिरावर करतात, ना त्या माताजी प्रभूजीवर करतात.
मी त्यांना काही म्हटलं नाही, मी मनातले मनात म्हटलं. हां, म्हणजे काय होतं, त्या माताजी आता 2-3 मीटिंगला काही जण आले, आता गायब झाले. कारण की त्याचं कारण होतं हे चांगलं नाही लक्षण. म्हणजे तिथे मंदिरात येऊन आपण अपेक्षा काय ठेवतो की माझी दीक्षा पहिली झाली, मला सगळ्यांना मान सन्मान द्यावा. अरे येडाय तू स्वतःला फोकस करू. त्याचं नुकसान काय होतं, भक्तांना काय फरक पडणार आहे? फरक आपल्याला पडणार आहे. मग अहंकार काय करतो, त्याला हळूहळू त्याच्यामध्ये व्हायरस टाकतो आणि तो व्हायरस नाही का तो स्वतःचेच हे करतो. आणि मग अहंकार झाला की तो हिंसक बनतो. हिंसक म्हणजे काय, भक्तामध्ये तो हाणामारी करत नाही, पण वाचिक हिंसा जोरात चालतो. आणि मग ती वाचिक हिंसा भक्तामध्ये, आणि त्यापेक्षाही भक्ती घरामध्ये राहताना भक्ती करत असताना तो हिंसक वागत असतो. बऱ्याच वेळा लोक भक्ती करतात पण घरामध्ये त्यांचे व्यवहार अजिबात चांगले नाहीत. एक तर बायकोशी भांडणार, नवऱ्याशी भांडणार, नाही तर सासू सासऱ्याशी किंवा आई वडिलाशी कोणाशी कुरापत केल्याशिवाय, त्याला भांडण केल्याशिवाय त्याचं पोचक भरत नाही. म्हणजे तो भक्तीत राहतो पण त्याची वृत्ती आणि स्वभाव बदलत नाही. समजायचं कारण काय, हे तामसिक वृत्तीचं लक्षण आहे. आणि सगळ्यात शेवटी काय सांगलेले, क्रोधी बनतो. प्रत्येक गोष्ट त्याला वाटते माझ्या मनासारखी झाले. आणि इथे शब्द दिलेला आहे, याच्यावर खूप डिटेल्स तामसिक होईल. याचं ज्वलंत उदाहरण कोण असेल बरं शास्त्रामध्ये? आचार्य सांगतात याचं चांगलं उदाहरण आहे दक्ष प्रजापतीचं. कारण की तामसिक होता तो, भगवंताचा भक्त होता. बरं, दक्ष प्रजापतीचे भगवंतानं दोन ते कर्ममिश्रित भक्त होते, साधारण होते. सगळ्या देवदेवताचे ते प्रजापती बनवणं म्हणजे आता भगवंताच्या मॅनेजमेंटमध्ये कोणाला असं भरती करत नाहीत, एकदम क्वालिफाईड व्यक्तीला भरती केलेलं होतं. पण त्यानं काय पाहिलं की सभेमध्ये सगळ्यांना मला आदर दिला, एकच व्यक्तीला दिला. आणि मग त्याच्यामध्ये काय झालं, हे सगळे सिस्टम दिसली, मात्सर्य झालं कोणाच्या प्रती, शिवजींच्या प्रती. आणि मग दुसरा, तुला अहंकार कशाच होता, मी सगळे देवदेवताचा कोण आहे, प्रजापती, सगळ्यांना मला मान सन्मान दिला. अहंकार एकदम हायवेत होता. आणि तिसरी गोष्ट काय झालं, तो हिंसक झाला. हिंसक दोन गोष्टी झाला, वाणीतून आणि कृतीतून. आणि क्रोधित झाला. क्रोधित झाल्यानंतर शिवजींच्या प्रती एवढा अपराध करतात आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो माहिती आहे का, की त्याचं मस्तक छाटलं जातं, बकऱ्याचं तोंड लावलं जातं. शिवजींच्या प्रार्थना करतात पण बकऱ्याच्या तोंडामध्ये त्यांना स्वतःला ग्लानी होती, म्हणून त्यांनी ते शरीर त्याग केलं. पुन्हा दक्ष प्रजापती म्हणून जन्माला आले. ते आल्यानंतर ब्रह्माजी सांगितलं, पितामह माझ्यासाठी काय, ते म्हणजे पुन्हा प्रजा उत्पन्न कर. नारद मुनीचे आपलं ब्रह्माजीच्या सांगण्यावर 10,000 पुत्र जन्माला घातले. तर 10,000 ब्रह्मचारी बनवले, पुन्हा 1,000 जन्माला घातले, पुन्हा ते ब्रह्मचारी झाले. नंतर रागाने क्रोधित झाले. आणि त्याच्या पहिले, हे जन्म घालण्याच्या पहिले भगवान विष्णूने त्यांना दर्शन दिलं, पण त्यांचं भगवंताच्या प्रती प्रेम नाही विकसित झालं. आणि भगवंताने सुद्धा त्यांना जास्त संग नाही दिला. का बरं, भगवंताला मॅनेजमेंटचं काम सांगायचं होतं, प्रेमभक्ती द्यायची. तर तिथे मी आणलं ते पुस्तक मुद्दाम, याच्यामध्ये टीकेमध्ये वर्णन करतात त्या, की भगवंतानं त्यांना प्रेमभक्ती का नाही दिली, किंवा त्यांनी त्यांच्यावर विशेष कृपा का करणं नाही. त्याचा आचार्य टीकेमध्ये लिहितात की दक्ष प्रजापतीमध्ये अजून बी नाही का वैष्णव अपराधाची जो इफेक्ट होता ना, तर ह्या आतापर्यंतच्या दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा तो तेवढा इफेक्ट होता. म्हणून भगवंताच्या प्रती प्रेम नाही झालं आणि भक्ताच्या प्रती प्रेम नाही झालं, म्हणून नारद मुनीच्या प्रती त्याने अपराध केला. म्हणजे एवढं सूक्ष्म सायन्स आहे की आपण जी तामसिक वृत्ती भक्ती करतो ना, त्याचा इफेक्ट लय मानसिक ह्या जन्मातच होत नाही, पुढच्या जन्मात सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. म्हणून हा जो तामसिक वृत्ती आहे, आणि तामसिक वृत्ती काय करते, हळूहळू सूडबुद्धीच्या भावनेवर. म्हणून कृपा तात्पर्य देतात, अशा वैष्णवांचा संघ जो गंभीर भक्त आहे, प्रमाणे संघ टाळायचा असतो. कारण तो स्वतः तर करतो, पण त्याच्यामुळे भरपूर लोक त्यांची चेतना पण दूषित होते. आणि मग याला तामसिक क्लब चालू होतो. आता मंदिरात पाहिलं ना, असे 4-5 घोड्या येतात, एकत्र बसणार आणि सगळ्याच्या टिंगळ उडवणार, सगळ्या सिनियर ते. त्यांचं कामच ते एका गलीत एका कोपऱ्यात बसणार, हा हे असं आहे तो तसं आहे, हे असं करतो तो तसं करतो. अरे मंदिरात आलो तू काय करतो, तुला कळतं का? म्हणून ही तामसिक भक्ती आहे. हा,
आणि तामसिक भक्तीमुळे काय होतंय हे पहिलं लक्षण आहे. आता याच्यावर खूप मी एक टॉपिक घेणार आहे, पण आज मला एवढा वेळ नाही. मी थोडं आता तिन्ही भक्तीत आपल्याला कुठं अनालाइज करायचंय, आपल्याला कुठून कुठं जायचं. आता दुसरी घेऊया, तामसिक भक्तीच्या वरती आहे रासिक भक्ती, श्लोक नंबर 8. सगळ्यांना श्लोक विषयान अभिसंधाय यस ऐश्वरम वा अर्चा दादो पृथक भाव राजसा. इथं पण पृथक भाव आलाय बरं. रासिक व्यक्तीचा पृथक भाव आलाय. कोणता भाव आलाय? तो म्हणतो ऐहिक सुखे, यश, ऐश्वर्य प्राप्ती या उद्देशाने अनन्य हेतू भावी मनुष्याने मंदिरातल्या श्रीमूर्तीची उपासना करणे हे रासिक भक्ती होय. आता इथं कोणत्या गोष्टी सांगितलेल्या माहिती आहे का? रासिक भक्ताचं लक्षण ऐकिक सुख म्हणजे त्याच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रगतीसाठी तो प्रगती करत राहतो. म्हणजे भक्ती सोडून भौतिक संसाराच्या गोष्टी जमा करण्यामागे, भौतिक लोकांच्या मागे लागून आणि त्यांच्यामध्ये रमण मानण्याचं हे रासिक भक्ताचं लक्षण आहे. म्हणून आपण भक्त सोडून जर पार्ट्या, पिकनिक स्पॉट, जसं काल मी मंदिरात बसलो होतो, एक फॅमिली बऱ्याच वर्षानं बऱ्याच दिवसानं आल्यानंतर दंडवत प्रणाम असं झालं. पूर्ण कोणतरी बसलो होतं माझ्यामध्ये माहीत नाही, बघा भोळे प्रभू बसले होते आणि मी त्यांना असं दंडवत केला. म्हणजे का प्रभूजी असं करा? म्हणलं काय तुम्ही बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं दंडवत म्हणून आता वैष्णव दंड म्हणजे काय तुमचा फोन येत नाही काय नाही. म्हणजे प्रभूजी वेळ कुठे आहे? मी त्यांना ठरवलं त्यांना अजिबात बोलायचं नाही. 2 महिन्यापासून बोललो नाही. म्हणलं माताजी प्रभूजी सगळे भक्त बोलले तरी बोलतो. म्हणून माताजी तुमच्या किट्या पार्टीला जोरात चालू आहे आणि प्रभूजी तुमचा बुधवारचा कार्यक्रम जोरात चालू आहे. तुम्ही कुठे काय याचे अपडेट्स मला भेटतात. तुमच्या साधना मिसळ माताजी, तुम्ही साधना मिसळला जातात का? तुमचे फोटो पाहिले. त्याच्यानंतर तुम्ही पेरूच्या बागात गेल्या. त्याच्यानंतर तुम्ही त्या इथं डॅम आहे तिथे तुमचे हे आलं होतं. प्रभूजी तुम्हाला कसं काय माहीत हो? तुम्हाला कसं काय टाईम भेटेल? म्हणून माताजी तुमच्या सुखी जीवनाला माझे आशीर्वाद प्रार्थना आहे. तुम्ही असंच जीवन जगावं. बरोबर तुम्ही असं कसं काय म्हणा? माताजी तुम्हाला ज्या गोष्टीचा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होत आहे आणि माझ्याकडे जो इंटरेस्ट आहे तो भक्तीचा असणार आहे. मग मी तुम्हाला भक्तीचं सांगून म्हणलं तुम्ही म्हणता मला वेळ भेटत नाही. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा बॉस फोन करतो का? सर रोज येतात का तुम्ही? सकाळी येणार का? पुन्हा मुलांना तुमच्या पाल्याला पाठवून देतात का? नाही. तुम्ही रोज इकडं तिकडं तुम्हाला फोनची गरज आहे का हो माताजी प्रभूजी? मला सांगा. तुमच्या सगळ्या बाकीच्या ठिकाणी बिना फोनचं तुम्ही जातात आणि मंदिरातून तुम्ही 2000 आमचा तो सत्संग कधीपासून चालला माताजी आपला तिकडं राम मंदिरातला, तेव्हापासून तुम्ही माझ्या टचमध्ये आहात. तरी तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करतात आणि अपेक्षा काय करतात? तुम्ही मला फोन करा सत्संगाला या प्रभूजी. म्हणजे तुम्ही ऐकिक सुखामध्ये एवढे लिप्त झालेले आहेत आणि ऐकिक सुखामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. तुमच्या वांगे भरत्याच्या भाकरी मिसळ पावमध्ये अटकले तुम्ही आणि तुम्ही माझ्याकडून करतात. तुमचा इंटरेस्ट ही तुमच्या तुम्ही कशामध्ये इंटरेस्ट दाखवतात हे तुमचं गंतव्य आहे. म्हणून भक्तीमध्ये जरी भक्ती करत असाल पण आपला इंटरेस्ट कुठे वाढतो, आपली चेतना कुठे जाते, आपलं मन काय वारंवार कोण्या गोष्टीकडे जाते, हे रासिक भक्तीचं पहिलं लक्षण आहे. म्हणून हळूहळू आपण विचार केला पाहिजे नाही की माझा जो संघ आहे तो भक्तांकडे वाढतोय का भौतिकवादाकडे वाढतोय. मी माझ्या गोष्टी वस्तूंचा जमा संग्रह आणखीन वाढवतो का कमी करतोय, किंवा मला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मी तिथे जातो भक्तांच्या संघामध्ये येऊन माझ्या भक्तीची प्रगती करतो. हे रासिक भक्तीचं लक्षण आहे. आपल्या स्वतःला वाढव कळायला पाहिजे नाही यार माझा कल कुठं चाललेला आहे आणि मी कुठे जास्त इंटरेस्ट येतो. तर हे रासिक सुखामध्ये आणि रासिक कुठं मनाला आणि शरीराला खूप बरं वाटते आणि मग हळूहळू तू काय करतो त्याला असं वाटतं की अरे हरे कृष्णामध्ये काहीच माझं नाही बरं, माझ्या बाहेर आहे पार्टीमध्ये, पार्टीसाठी करायचे 6 दिवस पार्टी करायची. 7व्या दिवशी संडे भागवतांना मंगल आरतीला पाप धुवून टाकायचं पार्टी. असं नाही चालत. भक्ती म्हणजे सातत्यानं वारंवार करणं आणि ती चेतना सातत्यानं भक्तीमध्ये ठेवले तर चेतना होती. नाही तर लय भयंकर अवस्था आहे. मी आता मध्यंतरी घटना ऐकत होतो की माताजी प्रभूजी
माताजी विशेष करून माहीत नाही वय त्यांचं. त्यांना ते मध्यंतरी त्या काही आठवत नाही, त्यांना आजारी पडले होते. 10-12 वर्षापासून ते भक्तीत येतात. पण घरातलं व्यक्ती म्हणतो अरे राम म्हण ना, कृष्ण म्हण ना, नाही म्हणत त्या. म्हणजे फिजिकली त्या बॉडीने कपडे, कंठीमाळा, धोती कुर्ता, साडी सगळं घातलं, तिलक घातलं, पण मनाने सगळं भोवती जगाकडे होतं. म्हणजे एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी काय, भाई येड्या वाड्या सारखं राहतात, पण आंतरिक चेतना भक्तामध्ये राहते. तो भले वाटत असणारे आपली चेतना कशात आहे आपल्याला विचार. बाहेरून कपडे घालून धजून येतो, आपलं वाटतं मी मोठा बघत आहे, पण आंतरिक माझी चेतना आपण कळायला पाहिजे. अरे माझी चेतना कुठं चालली वारंवार. आणि तुम्हाला याची परीक्षा कधी कळेल पाहिजे, आता नाही कळणार. तुम्ही जेव्हा एकांतात बसतात ना, तुमच्या मनामध्ये कोण्या गोष्टीचा विचार येतो तेव्हा कळायचं. जर तुम्हाला भगवत भक्तीचा, श्रवण कीर्तनाचा, पुस्तक वाचण्याचा इंटरेस्ट वाटत असत तर समजायचं मी राईट पाहतलंय. पण माझं त्या रिकाम्या टायमामध्ये मला मोबाईल पाहणं, टी व्ही पाहणं, गाव गप्पा मारणं किंवा आणखीन इंद्रतृप्तीला ज्या बऱ्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत तर समजायचं. विचार करा, तुम्ही जेव्हा रिकामा असताना तुमच्यामध्ये ह्या गोष्टी इंटरेस्ट वाढत नाही, मृत्यूच्या वेळेस हाय गॅरंटी देणार तुम्हाला ते कृष्ण आठवते. म्हणून खूप गोष्टी आता मी मागच्या आठवड्यापासून, कारण मला आठवड्याचे मी 4 प्रोग्राम वाढवले. का बरं? तर जेवढं मी प्रोग्राम वाढवले तेवढा मला अभ्यास करू लागतो. मी मध्यंतरीला अनालिसिस केलं. माझं काय झालं, मोबाईलमध्ये एक रिमाइंडर आलं, तर त्या मोबाईलमध्ये किती तास वापरतात त्याचं ते अनालिसिस देतात. पाहिलं म्हणलं अरे 4 तास ना मोबाईलमध्ये. पण 4 तासामध्ये मी विचार केला कसं काय 4 तास जातात. 2 तासाचं प्रवचन ऐकतो, 1 तास व्हॉट्सअपला जातो, 1 तास निघून जातो कुठं बाबा. वीकली तो रिपोर्ट असतो बरं त्याच्यामध्ये, त्या मोबाईलमध्ये वीकली रिपोर्ट असतो. त्याच्यानंतर कळालं रे बाप रे बाप, माझा एवढा वेळ जातोय, काहीतरी थांबवलं पाहिजे. आणि मग कसं, जसं आता तुम्हाला एक सांगतो, तुमचे पेपर राहू द्या कॉलेजचे, तर तुम्ही किती सिरियसली अभ्यास करा, आणि पेपर नसू द्या. तसंच प्रचार करायचा म्हणजे काय माहितीये का, स्वतःला एंगेज करण्यासाठी. आता मला एक प्रवचन, भगूरचं प्रवचन करायचं असेल तर ह्या शनिवारी प्रवचन दिलं, पुढच्या शनिवारचं मला टेन्शन असतं, तेवढं तयार कर. मला काउन्सिलिंग मीटिंग, आज मी प्रवचन दिलंय तर पुढच्या काउन्सिलिंग मीटिंगचं टेन्शन असतं. काय टेन्शन असतंय की पुढच्या 15 दिवसामध्ये कोणता टॉपिक घ्यायचा भक्तांना, नवीन नवीन व्हरायटी द्यायच्या, सगळे अभ्यासू आहेत, साधनेमध्ये स्टिक आहेत. ही त्या 15 दिवसाची शुक्रवारच्या कार्यक्रमाला, सोमवारच्या कार्यक्रमाला, म्हणजे मी जिम्मेदारी स्वतःहून घेतला. अंग लोड जेवढा घेता तेवढं मला माझ्या भक्तीमध्ये सिरियस म्हणायचो. नाही तर माझं मन, माझी चेतना भौतिक जगामध्ये जायला वेळच लागत नाही. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की रासिक भक्तीचं पहिलं लक्षण काय, ऐकिक शरीराच्या संदर्भात असलेले सुखाच्या प्रती ज्याचे अट्रॅक्शन वाढत असेल त्याचं पहिलं लक्षण काय आहे, रासिक. दुसरं ते सांगतात यश, प्रसिद्धीच्या मागे लागतो की सगळ्यांना मला प्रतिष्ठा दिली पाहिजे, दंडवत केला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. वा प्रभूजी, वा माताजी, तुम्ही प्रभूजी नाही, पुरुष नाहीच आहे, तुम्ही महापुरुष आहे. तुम्ही प्रभू नाही तर कोण येत, महाप्रभू येत. देवी नाही, महादेवी, देवी दासी, दासी पण नाही चालत. आपल्याकडे ग्राउंडला आणतात नेहमी. आपल्याकडे कोणी महंत, आचार्य, महामंडळ एकच, मारुती प्राणदास, दामोदर दास, विठ्ठल दास, सगळे दासच दास, आणि देवीदासी. बाकीचे नाव काय हे महत्वाचं नाही, मागचं नाव महत्वाचं, दास. तर सुख का बरं यशाच्या मागे लागतो माहिती आहे का, तो सेंटर आपल्याला करतो रासिक भक्तीमध्ये. भगवंत त्याला असं वाटतं भगवंताला भेटू नये, मीच ईश्वरम भोगी भगवान सुखी. जसं एकदा एका मंदिरामध्ये एक व्यक्ती आला, तो प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर तो एका ब्रह्मचार्याला भेटला. म्हणा मी प्रसन्न झालो तुमच्या मंदिरामध्ये, अतिशय आनंदी झालो, प्रफुल्लित झालो. ब्रह्मचार्य काय त्यानं पाहिलं असेल कीर्तन करतो. म्हटलं की तुम्ही किती छान सेवा करतात. हो हो, आणि माझी सेवा करून, माझी सेवा तुम्ही जेव्हा करतात किंवा मला तुमच्या सेवेमुळे मला खूप प्रसन्नता वाटते. ब्रह्मचार्याला प्रश्न पडला, माझी सेवा म्हणजे? म्हणले तुम्ही ज्या देवाची पूजा करतो तो मीच आहे. तुम्ही त्याची पूजा करतात ना, तुमच्या प्रत्येक सेवा तुम्ही भोग लावतात देवावर, मी प्रसन्न तुमच्या सेवेनं, मला आनंद झाला. तर ब्रह्मचारी मला बाहेर निघतो.
बाहेर ये. म्हणजे तो नालायक तो काय करत होता, कृष्णाचे यश प्राप्त करण्यासाठी किंवा स्वतःला त्याचं श्रेय घेण्यासाठी तो ब्रह्मचार्यामध्ये तू पहिले बाहेर निघ, नंतर बघ, बाहेर ये, भेट, मी तुला सगळं सांगतो काय ते मंदिरात नको, अल्ट्राच्या देवारासमोर बाहेर जे काय ते आपण दोघं भेटू. काय झालं त्याचे डिटेल्स नाही आले. सांगायचा मुद्दा काय की भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर सुद्धा यशाची अपेक्षा करणं, यश कुठं नुसतं भक्तीत नव्हे, प्रसिद्धी, फेमस होणं, भौतिक जगामध्ये सुद्धा फेमस, सगळ्यांना मला ओळखलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे, पूजाला प्रतिष्ठेचे लक्षण दिसणं म्हणजे रासिक भक्तीचं लक्षण आहे. आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्य प्राप्ती करण्याच्या मागं चढाओढ लागणं. ज्ञान भेटते त्याला, ग्रंथ वाचतो, साधना बी करतो, पण त्याचं भौतिक जगाच्या प्रती जे ऐश्वर्य आहे त्याच्या मागं त्याला, आणि ती का बरं करतो, त्याला असं वाटतं की मी 100-200 वर्ष जगणार आहे आणि त्या 200 वर्षाच्या जीवनाची प्लॅनिंग आता करणं गरजेचं, आणि म्हणून तो भक्तीला कमी वेळ देईन पण ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी सगळ्यात जास्त धडपड करेल साधने. आणि मला एक अनुभव चांगला आहे, 199 लोक नाही का भक्तीमध्ये कॉम्प्रोमाइज करतात, पण भौतिक जगात एकही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यांना सगळं सांगा, भौतिक जगाच्या ऐश्वर्याचे सांगा, एक गोष्ट कॉम्प्रोमाइज, पण भक्तीच्या माळा सकाळची दुपारचं संध्याकाळी, आजचे ग्रंथ उद्या वाचू, उद्याचे परवा वाचू, प्रवचन ऐकलं नाही ऐकलं काही फरक पडत नाही. आणि म्हणून इथे ऐश्वर्याच्या उद्देशाने तो काय करतो, भक्ती करतो, पण हळूहळू भक्ती करताना सुद्धा त्याच्या जपामध्ये ह्या रासिक भक्ताचं लक्षण माहिती काय की तो ऐश्वर्याच्या जेव्हा मागं लागतो ना, तो भगवंताच्या भक्तीमध्ये, साधनेमध्ये, सेवेमध्ये आणि हळूहळू चेतनेमध्ये होतो. आणि मग भगवंत काय करतात, हा जप करतोय पण जपामध्ये याच्या भावना काय, इथे दिले पृथक भावना, शब्द काय वापरला, पृथक भाव, त्या भावनेमध्ये होतो आणि मग तशीच चेतना त्याची बनते. आणि मग ह्या रासिक भक्तीमुळे हळूहळू काय, आणि याचं चांगलं उदाहरण कोण आहे, ध्रुव महाराजांचे. ध्रुव महाराजाने भगवंताकडे गेले, कशामुळं, एकदम क्रोधामुळे गेले की मला माझ्या परपिता जे आहेत ब्रह्माजी पेक्षा मला ऐश्वर्य पाहिजे. आई काय म्हटले, बाबा इथं नाही भेटत, तुझा ऐक नारायणाची उपासना कर. आणि त्या ध्रुवाने तपस्या करीत होते, भक्ती करीत होते, पण एकच भावना होती, मला काहीतरी वेगळं करायचंय, जगापेक्षा हटके करायचे. आणि सगळे लोकसेन ध्रुवाचे दिसतात तिथे. म्हणून आचार्य टीका जेव्हा वाचतात ना तुम्ही, टीका खूप क्लिअर करतात, तर ध्रुवामध्ये सगळे लक्ष दिसतात. काय, मला ऐकिक सुख पाहिजे माझ्या वडिलांपेक्षा, आणि माझी जी आई आहे ना सुरुची. आणि मग भगवंत काय करतात, जरी भगवंत दर्शन दिल्यानंतर भगवंत ध्रुवाला म्हणतात की किती वर्ष राज्य करतो, नाही 36,000 वर्ष राज्य, कारण तू भक्ती करत होता आणि तुला ऐकिक सुख पाहिजे ना, तर मी तुला हे देतोय. आणि मग तिथे ध्रुव महाराज म्हणतात, अरे मी काचाचा तुकडा मागाय गेलो, पण भगवंता तुम्ही मला भेटला. भगवंत म्हणले, आता काचाचा तुकडा पहिले घे, नंतर मी भेटतो. आणि 36,000 वर्ष राज्य करायला लावलं भगवंतांना. आणि पहिला गुण ऐकिक सुख, दुसरं भगवंताच्या मनामध्ये यश पाहिजे होतं, यश पण दिलं. आणि तिसरं यश कसं प्राप्त केलं, आपला जो उत्तम पाद आहे आपला भाऊ, त्याचा वधाचा बदला घेण्यासाठी यक्षाशी भांडले. आणि तिथे सगळे देवी देवता त्याचं गुणगान करतात, यक्ष गुणगान करतात, ऋषीमुनी गुणगान करतात. आणि ध्रुवाला बरं वाटतं. बरं, त्याचा शेवटचा श्लोक वाचताना पुणेनं ते भगवंत खूप चांगल्या काही गोष्टी आणतात. आणि सगळे शेवटी काय, ऐश्वर्य प्राप्ती, भगवंताने सगळं दिलं, भक्ती तर दिली, पण भगवंताने रासिक भक्ती केल्यामुळं भगवंत म्हटले, आता तू येण्याचं एवढा पात्र नाही, तू काय कर, 36,000 वर्ष राज्य कर आणि इथं लटक आणि इथं थांब. आणि मग 36,000 वर्ष राज्य केल्यानंतर तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या, याच्यातून जेव्हा मुक्त होशील तेव्हा माझ्या भगवत धामाची, तोपर्यंत आहे तुझी रासिक वृत्ती तू काढ इथं. भक्ती रासिक नाहीये, आपली चेतना रासिक आहे, त्यामुळे होते. आणि म्हणून भगवंत कपिलदेव माता देवहूतीला तिसरं सांगतात, ते म्हणतात सात्विक भक्ती. आता सात्विक भक्तीला तिथे भगवंत की सात्विक भक्तीमध्ये कसं उच्चतर केलं पाहिजे याचं मागे मांडण्याचा प्रयत्न करा.
कर्मनिर्हारमुद्दिश्य परास्मिन् तदर्पणं यजत यष्टव्यम् इति वृत्तिक भावस सात्विक। भक्त जेव्हा भगवंताची आराधना करतो, स्वतःला सकाम कर्माच्या दोषापासून मुक्त करण्यासाठी आपली कर्माची फळे त्यांना अर्पण करतो, तेव्हा त्याची भक्ती सत्वगुणाची होती। कोणत्या? सत्वगुणाची। आणि याच्यामध्ये काय सांगतात भगवंत त्याचे लक्षण? म्हणजे जेव्हा भगवंताची आराधना करतो आणि स्वतःला सकाम कर्माच्या दोषापासून मुक्त करण्यासाठी आपल्या कर्माची फळे त्यांना अर्पण करतो, तेव्हा त्याची भक्ती कशी होती? सात्विक होती। म्हणजे इथं भगवंत कोणत्या स्तराला आणून सोडतात? सगळ्या इच्छा आकांक्षा। आणि त्यासाठी फेमस श्लोक कोणता आहे? अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्मानावृत्त अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तम। उत्तम भक्ती केली पाहिजे। अन्य अभिलाष काय अभिलाष आहे? कृष्ण सोडून दुसरी कोणती अभिलाष नसते। ज्ञान कर्म, ज्ञानी म्हणजे आपले मोठे ज्ञानी पंडित प्रगंड पंडित व्हायचं पण नाही। अन्य अभिलाष ज्ञान कर्म अनावृत कर्म, कर्मामध्ये पण फसायचं नाही। अनुकूलेन कृष्ण, जे कृष्णासाठी अनुकूल आहे त्यानुसार त्याने काय केलं पाहिजे? अनुकूलेन कृष्णानं शीलनम भक्ती उत्तम। ती भक्ती कशी आहे? उत्तम आहे। आणि अशा उत्तम भक्तीमुळं भगवंत भेटतात का? नाही भेटत, नाही भेटत। जसं 3 साखळ्या असतात, एक लोखंडाची, एक चांदीची, एक सोन्याची। जी तामसिक साखळी आहे, तामसिक आहे, तामसिक गुण आहे लोखंडाची साखळी। जी रासिक आहे ती चांदीची, जी सोन्याची आहे सात्विक आहे। तिन्ही साखळ्यांना बांधा, मनुष्य बांधला जातो, सुटत नाही। तर सात्विक जरी भक्ती करीत असाल, भक्ती सत्वगुणाची कसं साधना सेवा करतो पण जास्त काही फरक पडत नाही त्याच्यात। त्याला एवढा सत्वगुणात राहतो तो, त्याला त्या सत्वगुणामध्ये त्याची मेंटॅलिटी कशामध्ये येते? पुण्य कमवण्यामध्ये। मी जप करतो ना, मला पुण्य भेटलं पाहिजे। मग तो ग्रंथ बी वाचतो, तो ग्रंथ कोण्या भावने वाचतो? पुण्याच्या भावनेने वाचतो। मंदिरात बी दर्शन करतो, त्याला पुण्याची भावना राहते। त्याची ही भावना नसते की मी जे काही सत्वगुणाचे कार्य करतोय ते भगवत इच्छासाठी केले पाहिजे, पण तिथं त्याची ती चेतना नसता। बाह्य तर वाटतंय तो भक्ती करतोय, पण आंतरिक त्याची भावना काय राहते? पुण्य कमवण्याची। आणि मग एक्स्ट्रा माळा करणं, ग्रंथ वाचणं, हे पुण्याच्या कॅटेगरीमध्ये येतो। आणि मग हळूहळू तो काय करतो? ह्या गोष्टीमध्ये अडकवतो आणि पुण्यामुळे तो काय करतो? ऐश्वर्य संपन्न जीवन जगत राहतो। भक्तीमध्ये त्याला असं वाटतं दुःख दुःख येऊ नये, आपलं जीवन गोडी गोडी, तुम्ही गोड मी गोड, सगळं गोडच गोड। याला म्हणतात गोडंबी किंवा गोडबली। असे सत्वगुण। आणि मग सत्वगुणामुळे काय होते? जास्त इम्प्लिमेंट करत नाही। सत्वगुणाच्या वरती विशुद्ध सत्व। आता तुम्ही म्हणतात हे आहे का? तर नवविधा भक्तीमध्ये जर पाहायला गेलं तर एकूण 80 प्रकारामध्ये भक्ती विभागल्या गेलेली आहे। म्हणून पान नंबर 569 या 10व्या श्लोकाच्या शेवटचा जो पॅरेग्राफ आहे ना, प्रभुपाद तिथे एकूण 80 भक्तीचं वर्णन करतात। कसं करतात? पहिले श्रवण, नवविधा भक्तीमध्ये काय? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, ही नवविधा भक्ती आहे। तर त्याच्यामध्ये पहिलं ह्या 3 गुणामध्ये श्रवण पण 3 गुणामध्ये येते। तामसिक श्रवण, रासिक श्रवण आणि सात्विक श्रवण। तामसिक श्रवण म्हणजे काय? श्रवण करणार पण पल्ले काही पडणार नाही, डुलक्या मारणार, झोप काढणार, मंदिरात येणार कुठेतरी, त्याला काहीच फरक पडत नाही। तामसिक, त्याला आळशी निद्रा तांद्रामध्येच असतो, याला म्हणतात। रासिक म्हणजे काय? मला काय भेटन याच्यात म्हणून, हे ऐकल्यानंतर मला काय भेटन, म्हणजे त्याला इंद्रिय भोगासाठी लागलं तेवढं घेतो तो। सात्विक म्हणजे काय? चांगले पॉइंट आहेत बरं, आज प्रभूजीने काहीतरी नवीन वेगळं सांगितलं बरं, भले मला ते फरक पडत नाही पण चांगलं काहीतरी सांगितलं, हा सात्विक। दुसरं काय? श्रवणानंतर कीर्तन। कीर्तन मध्ये 3 कॅटेगरीमध्ये पडतं। तामसिक कीर्तन म्हणजे श्रवण कीर्तन, कीर्तन म्हणजे तामसिक कीर्तन म्हणजे जप, सकाळचं जप संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत करणार, नुसतं खेचायचं काम करतो। रासिक म्हणजे काय? दुपारच्या टायमाला जप करणार पण भौतिक इच्छा ठेवणार, आणि सत्वगुणाचं म्हणजे सकाळी करणार। त्याच्यानंतर श्रवण कीर्तन, विष्णू स्मरण,
विष्णू स्मरण तर होतच नाही. जरी झालं जप बहुतेक मंदिरात तेवढं झालं तर झालं, पण बाकी ते मला रासिक आणि तामसिक एवढं भरलंय की सत्वगुणाचं कोणतरी गुण. म्हणून असं कृपा तिथे विशेष करून घड्याळ बंद आहे का? स्टार्टिंग केलं तसंच आकडा आहे. अवघड बुवा. तर तर इथे ह्या 79 भक्तीमध्ये होत्या आणि त्याच्या स्मरण पूजनम वंदनम आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टीत ना त्या 79 भक्तीमध्ये गुणामध्ये फरक पडतो. म्हणून आपण जेव्हा कधी ह्या गोष्टी करतो ना तर आपण हे अलर्ट झालं पाहिजे, अरे माझे श्रवण कीर्तनम विष्णू स्मरणम कोण्या गुणात चालू आहे, ते रासिकमध्ये आहे का तामसिकमध्ये आहे का सत्वगुणात आहे. आणि सत्वगुणात करताना त्याचं पहिलं लक्षण सत्वगुणात कोणी करत असेल तर हळूहळू त्याचं मंदिराकडे अट्रॅक्शन वाढतं. भौतिक गोष्टीमधला त्याचा संघ मंदिराकडे वाढतो, त्याच्या क्रियामध्ये स्पीड वाढतो आणि त्याच्या कार्यामध्ये पण थोडं स्पीड वाढतो. सत्वगुणाच्या क्रिया करता तर भगवंताकडे अट्रॅक्शन होतं. जर रासिक तामसिक करता तर हळूहळू तुम्ही जरी श्रवण कीर्तन करीत असाल फिजिकली, पण हळूहळू तुम्ही मंदिरापासून सत्संगापासून काउन्सिलिंग मीटिंगपासून प्रत्येक क्रियापासून दूर जाताना याची तुम्हाला भनक पण लागणार नाही. म्हणून आम्हाला नेहमी एकदा गौरवप्रिय प्रवचन सांग इस्कॉनमध्ये एका व्यक्तीनं खूप वर्षे अभ्यास केला. काय अभ्यास केला ते म्हणतात की खूप नवीन नवीन लोक येतात, सगळे नवीन. तुमच्याकडे प्रसाद चांगला आहे, डीटी वर्शिप चांगलं आहे, कीर्तन चांगलं आहे, तुमच्याकडे लोक एज्युकेटेड आहेत, तुमचं तत्वज्ञान चांगलं आहे, तुमचं कीर्तन चांगलं आहे, परंतु नवीन लोक खूप येत चालले पण जुने लोक गायब होत चालले. बघा मी जेव्हा स्टार्टिंगला प्रचार केला त्याच्यातलं कोण काउन्सिलिंग मीटिंगला, कोणीच नाही. आता दीक्षा झाली तर त्यांना आता वाटतं की आम्ही आता तर ब्राह्मण होणार आहे, आता तर गरजच नाही. अवघड आहे. असं नाही झालं पाहिजे, कधीच नाही झालं पाहिजे. म्हणून सांगा बरं काय इथं आम्हाला घाऊस आहे का 15 दिवस बहुलटा आम्ही मंदिरात चांगलं झोपू शकतो ना, खाता पितात श्रवण करू. पण असं वाटतं की नाही बाबा, हे जर थोडेसे जर डिस्कनेक्ट झाले ना तर भक्तीला आणायला खूप ताकद लागते, पण भक्तीपासून दूर जायला वेळ लागणार नाही. हळूहळू आपलं मन कुठं जाते. आणि याच्यासाठी भगवंत काय करतात ते म्हणतात की जर तुम्हाला करायचं असेल तर श्लोक नंबर 11 मध्ये ते भगवंत म्हणतात मदगुण श्रुती मात्रेण मयी सर्व गुहाशय. ह्या श्लोकामध्ये काय म्हणतात मदगुण श्रुती मात्रेण. मग कोणती आपलं माता देवती म्हणते भगवंता तुम्ही हे 3 गुण सांगितले पण प्रत्येकाची ती लेवल नसेल तर काय करायचं त्यानं. तर मग भगवंत माता देवतेला म्हणतात मद गुण श्रुती मातेनं मयी गुहे सर्व गुह्या असे की माते काळजी करू नको. जरी त्याने ते केलं पण नित्य नियमानं त्याने श्रुती मात्रेने केलं, वारंवार केलं तर काय म्हणजे तात्पर्यामध्ये स्वरूपात देतात आपलं भाषांतर. प्रत्येकाच्या अंतःकरणात निवास करणारे भगवंताचे दिव्य नाम त्यांचे आणि गुण श्रवण करण्याकडे जेव्हा एखाद्या मन स्वाभाविक आकृष्ट होते, बघा काय होते स्वाभाविक आकृष्ट होते, तेव्हा प्रदूषित भक्तिमय सेवेचा आविष्कार घडतो. म्हणजे प्रदूषित चेतना काय होते नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भाग. भद्रेषु काय मलिनता, आणि ते राशिक आणि तामसिक वृत्तीमुळे मलिनता साचलेली डोक्यामध्ये ते काय होते नष्टप्रायेषु भद्र नित्यम सेवाय नाही नूडल्स नाही. सेवा म्हणजे काय सेवाचा 2 अर्थ होता, सेवा करणे आणि दुसरं श्रवण करणे. जेव्हा तुम्ही सेवा करता श्रवणामध्ये इंटरेस्ट कधी वाढेल माहिती का, जेव्हा तुम्ही वैष्णवांची चांगली सेवा करता तेव्हा. सेवा नाही करणार ना तुम्ही बसला फिजिकली पण तुमचं म्हणे हे प्रवचन आहे ते ऐकू, नुसतं चॅनल बदलण्यामुळेच वेळ जाईल, ऐकणार तर नाही, इंटरेस्ट नाही मला.
तर सेवा ही करू. म्हणून गौरांग प्रभू एकदा विचारलं की प्रभूजी तुमच्या सक्सेसचं श्रेय काय? म्हणजे 2 चीज, वैष्णव की सेवा करो, हरिनाम ठीक से करो, भगवान सब कुछ करेगा. बघा एवढ्या महाराजांच्या यात्रेमध्ये 10,000 लोकांचं कुकिंग एकटा माणूस करतो. सगळ्या ट्रक मधल्या गोण्या एकटा उचलतो माणूस. सेवा केल्यानंतर वैष्णवांची गुरुची कृपा भेटते. आणि दुसरं हरिनाम ठीक केला तर हे भक्तीचं प्रिन्सिपल आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा असं फिजिकली करून नाही होत. आपण जेवढं होईल तेवढं सेवा केली पाहिजे. म्हणजे तुझची सेवा करा, काही सेवा करा, कळत न कळत केली पाहिजे. इथे पुन्हा एकदा काय झाले, जेव्हा प्रदूषित भक्तिमायेच्या सेवेचा आविष्कार घडतो, ज्याप्रमाणे गंगेचे पाणी स्वाभाविक सागराच्या दिशेने वाहत जाते, त्याचप्रमाणे कोणत्याही भौतिक परिस्थिती खंडित न होणारी अशी भक्तिमय तल्लीनता सहज भगवंताच्या दिशेने वाहते. किती तात्पर्यामध्ये भाषांतरामध्ये प्रपादाने क्लिअर कट केलेले. म्हणून मी तुम्हाला सांगितलं भागवतम घेऊन या सोबत. काय जशी गंगा सागराकडे वेगाने जाते तसं तुम्ही मद गुणश्रुती मात्रेनं मयी सर्व गोया असे सगळं त्याचे चित आपोआप काय होत आहे त्याच्याकडे वळल्या जाते. आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नित्य नियमानुसार. आता श्रवण पण 3 प्रकारचे, त्याचं पण मी त्याचं वेगळं प्रवचन आहे. त्याच्यामध्ये भक्तीमध्ये 3 प्रकारचा अहंकार, सत्वगुणी अहंकार, रजोगुणी अहंकार आणि तामसिक अहंकार. आता कोणाला कोणता अहंकार असतो त्याचे उदाहरणं पण आहे. मी ती तयारी करून ठेवली, पुढच्या मिटिंगला ती घेईन मी. तर हे केल्यानंतर इथे म्हणतात की अहेतुकी अविता भक्ती पुरुषोत्तम, तेव्हा भगवंताची भक्ती भेटते. तरी मग देवती माताला नाही का असं वाटलं भगवंत एवढंच आहे. मग भगवंत 15 क्वालिटी सांगतात की भगवंताकडे जाण्यासाठी काय काय कर माते की ह्या गोष्टी केल्या पाहिजे वारंवार. म्हणजे तुमचा रासिक आणि तामसिक जर नष्ट करायचं असेल तर भगवंत आता पुढे काही गुण सांगतात आणि ते गुण जर आपण आत्मसात केले तर हळूहळू आपलं काय होईल. आणि मग भगवंत म्हणतात हे जर गुण सात केले तर शेवटी माझी प्राप्ती होते. पण त्या श्लोकाच्या शेवटी भगवंत आपल्याला गॅरंटी देतात. कोणत्या देतात? श्लोक नंबर 14 करा. याचं पहिलं लक्षण काय, जेव्हा श्रवण केल्याने त्यानं चांगले तर ह्या 5ही मुक्तीच्या मागे लागत नाही. तो कोणत्या? प्रत्यक्ष भगवंताने सालोक्य साष्टी सामिप्य सारूप्य एकत्व या मुक्ती प्रदान केल्या तरी शुद्ध भक्ती यापैकी कोणत्याही प्रकारची मुक्ती स्वीकार करत नाही. जेव्हा प्रामाणिक माटे त्याला झोप मांडीवर तेव्हा 5ही मुक्ती त्याला इंटरेस्ट येत नाही का, त्याने श्रवण केल्यानंतर. आणि केल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात याच्यामध्ये श्लोक नंबर 15 मध्ये काय म्हणतात. पहिला गुण सांगतात, भक्ताने कोणत्याही भौतिक लाभाप्राप्तीविना अति महान अशी विहित कर्म केलीच पाहिजे. पहिला गुण सांगतात. कोणता गुण सांगतात की भक्ताने कोणत्याही भौतिक लाभाप्राप्तीविना भौतिक इच्छा न ठेवता त्याने काय केले पाहिजे, आपली विहित कर्म केली पाहिजे. विहित कर्म म्हणजे काय, माझा परिवार आहे, माझ्या ठिकाणी जॉबच्या ठिकाणी आहे किंवा बिझनेसच्या ठिकाणी माझे विहित कर्म म्हणजे जे नित्य नियमाने शास्त्राने दिलेले आहेत, प्रामाणिक दिलेले ते मला पालन करायचे. हा पहिला गुण सांगतात. दुसरा गुण सांगतात ते त्याने कोणत्याही प्रकारची अतिरेक हिंसा न करता नियमितपणे स्वतःला भक्तिमय कार्यात संलग्न केले पाहिजे. दुसरा गुण म्हणजे हिंसापासून त्यानं वाचलं पाहिजे. हिंसा कोणती? मन, वाचा आणि कायाद्वारे. मनाद्वारे कोणाबद्दल काहीच विचार नाही करायचं, वाच्याद्वारे वाईट नाही बोलायचं आणि शारीरिक दृष्ट्या कोणाला मुलगा वागो, नवरा वागो, बायको वागो आपलं शांत, याचा अर्थ हे नाही आणि ते होणार पण नाही. आपले कधी कधी वरवणार स्वभाव, कांदा किती जरी सोलला पहिलेपासून तर शेवटपर्यंत पाकळ्या जशा तसेच निघतात. तसे काही भक्त असतात कांद्याच्या पाकळ्यासारखे, पहिल्या पानापासून तर शेवटपर्यंत. हळूहळू त्याला काय केलं, हिंसापासून वाचलं पाहिजे. हे दुसरं कार्य. आणि हिंसा वाचण्यासाठी ते काय म्हणतात भगवंत की त्याने सलग भक्तिमय कार्यामध्ये काय झालं पाहिजे, सलग झालं. हे 2 क्वालिटी सांगतात भगवंत. पुढच्या क्वालिटी सांगतात. काय सांगतात, भक्ताने नियमितपणे मंदिरात जाऊन माझ्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. ही 3री क्वालिटी सांगतात भगवंत. डेली, आठवड्यातून 15 दिवसातून नाही, अमावस्या पौर्णिमाला नाही, हे चंदन यात्रा तर चंदन नाही, डेली दर्शन घेतलं पाहिजे. डेली नाही जमलं हप्त्यातून 4 दिवस, नाही 4 दिवस 3 दिवस, 3 दिवस नाही जमले 2 दिवस, 2 दिवस नाही जमले 1 दिवस या.
उन्हाळ्याचे दिवस आहेत, मच्छर झोपू देत नाही, थंड पाण्याने आंघोळ करून मंगल आरतीला या खरा. मायाच्या दिवसात मायाच्या गोदीमध्ये किती दिवस झोपणार? जीव जागो गौरा चांदे, उठा निद्रा छाडी. नाही तर आपल्याला वाटतं ब्रह्मचार्यच काम मंगल आरतीचं, आपलं काय? भगवंताला टेन्शन नाही. अरे आठवड्यातून एक दिवस ये, मला तर बरं वाटतं. एक दोन माताची प्रभूजी जवळ आलेत मंदिराचा, फायदा झाला, ऍटलीस्ट उत्साह वाटतो. मंगल आरतीला येतात ते, मंगल आरतीला जपा करून जातात, आलं पाहिजे. हे तुमचंच आहे, भगवंत सांगतात. का बरं येत नाही मंगल आरतीला? आपण मंदिरात आपलं राशिक आणि तामसिक वृत्ती भगवंताजवळ घेऊन जाऊ देतो. कारण की तामसिक वृत्ती काय म्हणते? झोप, हे झोपायची वेळ आहे. प्रभूजी काय दिवसभर रिकामेच असतात, दुपार झोपा काढतात, आपल्याला कामाला जायचं असतं, तू झोप. राशिक मध्ये नाही नाही, दिवसभर पैसा कमवायचा असतो, त्यांना काय 3 टाइम भांडारा भेटतो, आपल्याला कमवावं लागतंय. बोलत नसाल पण तरी बऱ्याच जणांची बॉडी लँग्वेज सांगून जाते. म्हणतात काही जण टोमलिंग मारून जातात, मार बाबा आता काय करा, काय फरक पडणार? तू झोप, पैसा कमव, भक्ती करताय. आणि मग ह्या वृत्ती आली ना, जेव्हा फिजिकली आपण असं विचार करतो तर आपली अधोगती आपणच करतो, दुसरं कोणी. ते काउन्सिलर विचार बोलून बोलून याला आपण ऐकून कधी फरक पडतो? कधी कधी वाईट वाटते. वाईट ह्या गोष्टीच वाटतं, तुम्ही येतात हे महत्वाचं नाही. मला माझे गुरुबंधू जेव्हा टोमणे मारतात ना, ते सगळ्यात जास्त लागतं. एक सुद्धा येत नाही तुझं, मी येतो ना भाऊ. सगळ्याच्या मंगला मीच अटेम्प्ट करू. सांगायचा मुद्दा असा आहे, इथे नेहमी आपण काय केलं पाहिजे? भक्तांनी नियमित मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. भले भगवंत तुम्हाला दिसून न दिसून महत्वाचे, पण भगवंत तुम्हाला पाहतो. जेव्हा आपण एखादा प्रेमी व्यक्ती असतो ना, वारंवार जातो ना, कधी जातो माहिती? ज्याच्याकडे प्रेम आहे ना त्याच्याकडे जातो. प्रेम नसेल तर त्याच्याकडे बळ जातो. ऑफिसमध्ये प्रेम नसेल तरी पैशामुळे जातात. डॉक्टरकडे प्रेम नसेल तरी फिजिकलसाठी जातात. शाळेत पोराला शिकायची इच्छा नसलं तरी शाळेत बोंबलं जातात. मंदिरात या तिन्ही गोष्टीची गरज नाही, पण ऍटलिस्ट मंदिरात हे जाण्यासाठी की भगवंतात मी हजेरी लावली, बरं तुझ्या दरबारामध्ये मी हजेरी लावली, तू बघ. मी तर आंधळा आहे पण तू तर आंधळा नाही ना. त्यासाठी मंदिरात आलं पाहिजे. तुम्ही मला भेटा किंवा मला येऊन बोलवा अजिबात इच्छा नाही, आणि मला वेळ पण नाही. तेव्हा माझी एकच इच्छा आहे, तुम्ही वारंवार मंदिरात. आणि भगवान कपिल देव माता देवला म्हणून तर भागवतम सांगितलं घेऊन येतो. आणि म्हणून पुढचा सांगतात, माझ्या चरण कमळाचा स्पर्श करावा. त्याने काय केलं पाहिजे? आता तुम्हाला मंदिरात देवाऱ्याला अल्टरला नाही, पण आपल्या विग्रहाचं किंवा वैष्णवाला दंडवत केला पाहिजे. तिसरी गोष्ट सांगतात, सर्व प्रकारची पूजा सामग्री मला अर्पण करावून प्रार्थना करावी. मंदिरात जाताना घरामध्ये जे काही आपल्याकडे भेटतंय ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. चौथा 5वं गुण सांगतात, त्याने सत्वगुणी होऊन वैराग्य वृत्तीने सर्वत्र पावावे, तसे प्रत्येक जीव आध्यात्मिक असलेले पावे. हा 5वा गुण सांगतात भगवंत. काय एवढं करशील ना, तू माझ्या विग्रहाची पूजा करतो पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना तू द्वेषानं पाहशील, त्याच्यामध्ये ईर्ष्या करशील तर नाही होणार. तू विग्रहामध्ये मला पाहतो पण भक्तामध्ये मला पाहत नसेल तर मी होत नाही. मग भगवंत काय म्हणतात, सगळ्या जीवांच्या ठिकाणी सम सर्व भूतेषु, सगळ्यांना माझ्या दृष्टिकोनातून पाय. आणि हळूहळू जेव्हा तू प्रत्येक भक्तामध्ये प्रत्येक जीवामध्ये मी आहे या भावनेला आदर सत्कार देशील, तुझ्या सत्वगुणाची वाढ. भगवंत सांगतात श्लोक नंबर 16. ठीक आहे. 17 मध्ये भगवंत आणखी काही गोष्ट सांगतात. काय सांगतात की काय केलं? 15 क्वालिटी सांगलेल्या आहेत बरं, आतापर्यंत 8-9 झाले. पुढे शुद्ध भक्ताने आध्यात्मिक गुरु आणि आचार्याचे सर्वोच्च मान देऊन भक्तिमय सेवेचे आचरण करावे. काय गुण सांगितलेला आहे? शुद्ध भक्ताने आध्यात्मिक गुरु आणि आचार्यांचे सर्वोच्च, त्यांना भगवंत इतका आदर सन्मान दिला पाहिजे. लोक मान सन्मान देतात पण त्याने सांगितलेलं फॉलो करत नाही. बऱ्याच वेळा आपण काही लोकांना कामं सांगावं, ते ऐकतील, हो हो म्हणतील, प्रभूजी करतो, पण ते कधीच करणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीला मानतात पण त्याने सांगितलेलं मानत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही त्याला मान नुसता फिजिकली देतात पण त्याच्या शब्दाला मान देत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या शब्दाला मान देतात ना, त्या व्यक्तीला द्यावं म्हणून नाही, पण तो गुरुचं प्रतिनिधित्व आहे. आपल्यासाठी शिक्षाष्टकम प्रभू आहे, जानकी प्रभू आहेत, कृष्णधन प्रभू आहेत, आणखी किती किती
मोठमोठे भक्त आपल्यासाठी किती जीव ओततात, आपण काय देतो त्यांना, आणि त्याला तुमच्याकडून काय पाहिजे? ते तुमच्या भक्तीसाठी, प्रगती करण्यासाठी जीव ओततात, पण आपण त्यांच्या शब्दाला किती किंमत देतो? नाही देत. त्यांना मग प्रभूजी मान आहे, तुम्ही दंडक मारा, हा तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, सगळं करू, पण तुम्ही सांगितलं मी फॉलो करणार नाही. भले बोलणार नाही, पण तो मनामध्ये ती वृत्ती होती. म्हणून तर भगवंत काय सांगतात, शुद्ध. पुढचं ते सांगतात, त्यानंतर दिनावर दया करावी त्याने. पुढचं क्वालिटी सांगतात, सगळ्यावर त्यांनी काय केली पाहिजे? दया केली पाहिजे. आणि आपल्याबरोबर अतिशी मैत्री करावी. इक्वल अशी काय केली पाहिजे त्याने? जे लहान आहे त्यांना दया करायची, इक्वल यांना काय करायचा? मैत्री केली पाहिजे. तथापि आपले सर्व कार्य त्यांनी विधी नियमाचे पालन करून इंद्रिय निग्रह करून राखून पार पाडावी. म्हणजे भक्ती करता असताना त्याने इंद्रिय निग्रह केला पाहिजे. हळूहळू आपल्या इंद्रियाच्या गरजा कमी होतात का वाढतात? जर वाढत असेल तर समजायचं रासिक आणि तामसिक आपल्याला घेऊन चालले. सत्वगुणातल्या व्यक्तीचा इंद्रिय निग्रह कमी होतो. इंद्रिय निग्रह म्हणजे काय? डोळ्याने न पाहणे, कानाने काही न ऐकणे, जीवेने नको ते खाणं, किंवा नको त्या यात्रा ठिकाणी फिरायला जाणं, हे इंद्रिय म्हणजे तेच नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी हळू भगवंताकडे जातात का भौतिक संसाराकडे जातात त्याच्यावर. म्हणून याला नियंत्रण. आणि पुढे ते पुढे काही क्वालिटी सांगतात. काय सांगतात? भक्ताने सदैव आध्यात्मिक विषयाचं श्रवण करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्या गोष्टी कराव्या? श्लोक नंबर 18. नित्य नियमाने काय केलं पाहिजे? त्यांना श्रवण केलं पाहिजे. आणि आपल्या वेळ नेहमी भगवंताच्या पवित्र नाम संकीर्तन करण्यास कारणी लावावा. हे क्वालिटी झालं. काय केलं पाहिजे नित्य नियमाने? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे त्याने काय केलं? आणि त्याचे वर्तन नेहमी सरळ मार्गी आणि साधे असावे. त्याचं वागणं बोलणं कसं असावे? खुचपट किंवा तोंड मारणं, अग्रेसिव्ह बोलणं नाही. तर कसं असलं पाहिजे? सरळ मार्गी आणि साधे असेल. आणि त्याने कोणताही मत्सर न करणाऱ्या, जरी तो सर्वांचा मित्र असला तरी जे अध्यात्मामध्ये प्रगत झाले नाही अशा लोकांसाठी त्याने टाळावे. जे मात्सरी लोक आहेत त्यांचा संघ, आणि विशेष करून जे अध्यात्मामध्ये प्रगती करत नाहीत अशा लोकांपासून, माताजी प्रभूजीपासून काय राहिलं पाहिजे? लांब राहील. तू ये नको येऊ, मला काही करत नाही, मी चालले सत्संगाला. तू येऊ नको येऊ, मी चाललो मंदिरात. आता मागच्या आठवड्यात एक प्रभूजी आले मंदिरात, दोघं नाव बाकी लेट झालं. प्रभूजी मध्ये विचारलं तुझा एकटीच आली मातेची आल्या, जप केला. म्हणलं का हो तुमचे नारायण पुढे, लक्ष्मी आली नारायण पुढे. ते म्हणले रस्त्यातून गेले, बरंच काय झालं. म्हणलं जाऊ दे, भांडण केली हरकत नाही, आले. तर हे त्याने काय केलं? संघ टाळला पाहिजे. आणि विशेष करून आपण भौतिकवादी लोकांच्या संघ टाळला. आणि भक्तामध्ये बी जर असं आळशी गाव गप्पा मारणार आहे, लांब राहील. आधीच माझी चेतना व्हायचा आणि त्याच्यात तुझ्यात राहून आणखीन कशाला? लांब राहील. तर हे राहिले पाहिजे. आणि शेवटी भगवंत म्हणतात, इथे म्हणतात, मनुष्य जेव्हा सर्व दिव्य गुणाने युक्त होतो. आता इथं भगवंत क्लिअर मेसेज करतात. मनुष्य जेव्हा सर्व गुणाने दिव्य युक्त होतो, अशा प्रकारे त्याची भावना परिपूर्ण शुद्ध होते, तेव्हा केवळ माझे नाव ऐकून अथवा माझ्या दिव्य गुणाविषयी श्रवण करून तो त्वरित माझ्याकडे आकर्षित होतो. क्लिअर केले भगवान. काय केलेलं आहे? जेव्हा सर्व गुणाने युक्त होतो आणि अशा प्रकारे त्याची भावना परिपूर्ण शुद्ध होते, तेव्हा केवळ माझे नाव ऐकून काय होतं? माझ्या दिव्य गुणाविषयी काय होतं? त्याचं आकर्षण. म्हणून याला दोन कथा आहे, पुढच्या वेळेस मी घेणार आहे. भावकथा आणि कृष्ण कथा. भावकथा ऐकल्यानंतर काय काय होतंय? कृष्ण कथा ऐकल्यानंतर काय काय होतंय? आता त्याचं मी घेणार पुढच्या वेळेस. आणि मग श्रवण करून तो त्वरित माझ्याकडे आकर्षित होतो. आणि असं केल्यानंतर तो शेवटच्या श्लोकामध्ये ते म्हणतात, श्लोक नंबर 20 मध्ये म्हणतात, वायूच्या रथ उगमापासून गंधाकडे वाहून येतो, तात्काळ घ्राणेंद्रियाला पकडतो, तर तो भक्तिमय सेवेमध्ये किंवा कृष्ण भावने अविरतपणे रमलेला आहे. तो सर्वत्र उपस्थित असणाऱ्या परमात्म्याचा वश करू शकतो. आणि भगवंत प्राप्तीचा हा साधा सोपा मार्ग शिकवे सांगितलेली भगवंताने परमात्मा. मी जेव्हा वाचलं, पहिल्यांदा वाचलं 2-3 वेळा, पण मागच्या आठवड्यात वाचताना म्हटलं अरे चांगलं आहे. म्हणजे कुठे येत आपण आणि आपल्याला कुठं जायचं नाही. कोणाची अपेक्षा आहे? माझी का? नाही. भगवान कपिल देवाची अपेक्षा आपल्यासारख्या साधकांची. त्याच्यामध्ये मी पण इन्व्हॉल्व आहे.
मला पण मी संघर्ष करणार साधक आहे. तर आपल्याला प्रत्येकाला रासिक तामसिक सात्विक गुणापासून तर ह्या सगळे 15 गुण सांगितले भगवान. किती? सॉरी 16 गुण सांगितलेले. याच्यातून तुम्ही झालं पाहिजे. आणि हळूहळू मग इथे भगवंत म्हणतात की आता पुढे परमात्माची क्वालिटी सांगतात, गुण सांगतात. पण श्लोक नंबर 19 पासून विशेष करून 3रा स्कंद अध्याय 29 आणि श्लोक नंबर 6 पासून तर 19 पर्यंत हे श्लोक तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. तिथे भगवंताने शिकवण सांगितलेली. आणि असं प्रकारे जेव्हा तुम्ही करता तर ह्या जन्मामध्ये आपण तो काय करू, वापस भोगवत थांबत जाऊ. आणि जर आपण नाही केलं तर रासिक आणि तामसिकमध्ये त्याग करून. आणि याचं शेवटचं उदाहरण कोणाचं राहिलं? सत्वगुणाचं राहिलं ना. कोण आहे सत्वगुणाचं? पृथू महाराज आहेत. म्हणून ह्या 3 गुणाची सुखदेव गोस्वामीने विस्तृत कथा सांगितली 4थ्या स्कंदामध्ये. पहिले तामसिक दक्ष प्रजेचा प्रसंग सांगितला. त्याच्यानंतर दक्ष प्रजापतीनंतर ध्रुवाचा प्रसंग येतो. आणि ध्रुवाच्या प्रसंगानंतर लगेच कोणाचा येतो? पृथू महाराजाचा प्रसंग येतो. या तिन्ही भक्तीचं विश्लेषण आपल्या वाटतं कथा का आल्या, पण या कथेचा प्रश्न 3ऱ्या स्कंदामध्ये सांगितला गेल्यामुळं त्याच्या कथा सुखदेव गोस्वामीने सांगितल्या की अशा भक्ती केल्या तर यांचे काय काय गंतव्य झाले. आणि मग पृथू महाराजाला भगवंत आले आणि चतुर्षकुमारांनी त्यांना काय झालं त्याचं सगळं डिटेल्स आहे. तर हे आपल्याला भागवताची सिक्वेन्स आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला ती जेव्हा सिक्वेन्स समजेल ना तर खूप आपल्याला भक्ती करायला सोपं जाईल, उत्साह वाटेल. आणि हळूहळू आपली चेतना, आपली मती भगवान कृष्णाकडे आकर्षित होईल. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम.